करायचं आहे ते तलेगाव या टीमला आई गावदेवी या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान अक्कुलवाडी या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. शेवटचा षटकार भरपूर काही सांगून जाईल या मॅचमध्ये. 24 मध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग जरी करायचा असेल नाही, हे आव्हान जरी सोपं असेल तरी गोलंदाजीच्या जोरावरती कित्येक सामने असे जिंकलेत ते जय हनुमान अक्कुलवाडी टीमनं, आणि गोलंदाजी हे त्यांचं अस्त्र राहिलेलं आहे. नक्कीच खूप चांगला उल्लेख खरं तर अजिंक्य आपण या ठिकाणी केला. धावा नव्हत्या धावफलकावरती, अतिरिक्तच्या साह्यानं भरपूर धावा खर्च झाल्या आणि मोक्याच्या क्षणाला सुदेशनं ठोकलेला षटकार कदाचित त्याचीच ऊर्जा आता वाढवून जाणार असेल. चला या ठिकाणी एक गाडी अगदी MS46 CH 0782 या गाडी चालकाला, या गाडी मालकाला आम्ही विनंती करतोय ती गाडी त्या ठिकाणी तुम्ही हटवायची. वेच्या अगदी मधोमध हा चांगला फटका टपली दिली. बॉल चाललाय तडम्यान सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. पहिल्या चेंडूवरती सुदेशच्या भव्य स्वागत करतोय फलंदाज रोहितच्या बॅटमधून येतोय चौकार. या ठिकाणी बिलवले गावचे ग्रामस्थ योगेशजी टोंबरे यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. किरण गजानन मांडे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला जितका लागेल तेवढा पाण्याची पूर्तता त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. हा फटका पुन्हा एकदा बॅकहँड एरियामध्ये 1 टप्प्या अखेर 2 टप्प्या अखेर बॉल सीमारेषा गाठतोय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मधून सीमारेषा चिरत 4 धाब्यांसाठी चौकार. आमचे सुद्धा प्रेक्षक आहेत अंकित, आपण पाहतोय की माहिती प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही या मैदानावरती येताना, हे मैदान शालेचं मैदान आहे. जे वावरली गावची RZP स्कूल स्कूल आहे ना, त्या शालेचे हे मैदान. या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी येता त्यावेळी कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही खात असाल त्यावेळी तो कचरा तुम्ही योग्य त्याच ठिकाणी टाकला पाहिजे. ज्या ठिकाणी शाळा आहे त्या आवारात कोणीही खाण्यासाठी किंवा कोणताही कार्यक्रम करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बसले नाही पाहिजेत. आणि जर असा कोणताही जर या ठिकाणी प्रेक्षक आढळला तर कठोर कारवाई या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून त्यांच्यावरती करण्यात येईल. वाहने तुमच्यासाठी हे भरपूर मोठं मैदान आहे. वाहने जर तुम्ही सुरळीतपणे लावली ना तर भरपूर गाड्या इथे पार्क होऊ शकतात. त्याकरता ही सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. खूप चांगली महत्त्वाची सूचना होती. अगोदरच आपण सांगितलं की भारतीय खरं तर संस्कृती आहे, संपत्ती नेता आली संस्कृती नाही. पण असं म्हणता येईल आता की आपण जर आत्ता इंग्लंडमध्ये जरी गेलो तरी तिथे